आधीच इतके दिवस मी बोज होतो या घरावर, आणि किती दिवस ऐकायचं मी या सगळ्यांचं? बरोबर आहे तुमचं म्हणणं विपुल. मेघनाने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगायची? माधुरीने जेव्हा पैसे आणून दिले तेव्हा मला वाटत होतं की मी माझ्या एका मुलीला वाईट वातावरणातून बाहेर काढण्यासाठी माझ्याच दुसऱ्या मुलीची मदत घेते. पण माझ्या हे लक्षात नाही आलं की मुलगी जरी माझीच असली तरी पैसे तिचे एकटीचे नाहीयेत. मग मी त्याच्यावर हक्क कसा सांगू शकते? काळजी करू नका विपुल, पुन्हा असं होणार नाही, लक्षात ठेवेन मी. मला जर सगळं माहिती असतं तर मी विभाला असं वागू दिलं नसतं. आई बाबा, हे बघा, तुम्ही ना बॅड नका फील करू. हे बघा, म्हणजे ना मला काही बी प्रॉब्लेम नाही तुम्हाला पैसे द्यायला, पण माधुरीने मला सांगितलं का नाही? आज माझा चेक बाउन्स झाला, किती इन्सल्ट झाला माझा, त्याचं हिला काहीच नाही. विपुल, आता उगीच आव आणू नकोस की तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि जर तसं असतं तर तू एवढं बोललाच नसतास. अच्छा, काय रे, काय चुकीचा बोलला मी? आणि माझी मिस्टेक काय यार? मी माझ्या बायडीकडे पैसे मागितले हे, की मुळात मी पैसे मागितले हेच? आणि काय रे, तुला नाही पैसा लागत? तुला जशी नोकरी नाही करायची ना तशी मला पण नाही करायची. तुला जसं आपल्या धंद्यात इन्व्हेस्टमेंट करायची ना तशी मला शेअर्स मध्ये करायची. मग बोल ना, तू का चिडतोयस एवढा माझ्यावर? अभि, एका अर्थी जावई बापू बोलले ते बरंच झालं. निदान कोणाच्या मनात काय आहे ते तरी बाहेर आलं. कोण आपलं माणूस आहे, कोण बाहेरचं माणूस आहे हे समजलं तरी. ते तर मला फारच आधी समजलं होतं की या घरात मी पराया आहे. या घरात कोण आपला आहे आणि कोण बाहेरचं आहे ना हे मी फार सुरुवातीला समजलो होतो. खरी बात वेगळीच आहे. खरी बात आहे ती या फेसची, ज्या फेसमधून प्रत्येकाला कधी ना कधीतरी जावंच लागतं. जेव्हा आपल्या खिशात दमडी पण नसते आणि आपल्या शब्दाला 1 रुपयाच्या कॉइन एवढी पण किंमत नसते, तेव्हा माझी वेळ होती. मग अभिची आली आणि आज ती वेळ बाबांची आहे. विपुल, बस. यापुढे एक शब्द ऐकून घेणार नाही आम्ही. का कडवा लागा, पण ह्यापेक्षा जास्त कडवे घुट प्यायलोय मी या घरात. विपुल, हो काहीतरीच काय बोलताय? या घराने तुमच्यामध्ये आणि अभिजित मध्ये कधीच फरक केला नाहीये. बस, झूठ आहे, एकदम झूठ. या घराने मला कधीच जमाईची किंमत दिली नाही, की आपल्या पोरासारखंही समजलं नाही. जेव्हा मला नोकरी नव्हती, माधुरीला नोकरी नव्हती, तेव्हा आजी बाबा सगळ्यांनी मला सुनावलं होतं की मी काही शिकलेला नाही, नुसता घरात बसून असतो, माझा काय बी उपयोग नाही. का तर मला जॉब नाही. आणि हे समजा कोण बोलत होते? तर बाहेरचे पडोसचे लोक. हो, पण हे समजा मला सुनावलं कोणी? याच घराने ना. पण नंतर जेव्हा अभिचा जॉब गेला तेव्हा याच घराने त्याला सपोर्ट दिला.
आज बाबांचा जॉब गेल्यावर त्यांना ह्याच घराने सिंपती दिली. एक लक्षात ठेवा, आजपर्यंत मी बोलला नाही, पण आज मात्र बोलतोय. कारण आज तुम्हाला समजलाच असेल, आपला जेव्हा टाइम खराब असतो ना तेव्हा काय वाटतं ते. छोटीशी गोष्ट खूप छुपते ना रे. म्हणून म्हटलं मी, आई, या घराने मला कधीच जमायची इज्जत दिली नाही की पोरासारखा जवळ पण केला नाही. तर असं आहे तुमचं हे घर. नाही राहायचं माधुरी आपण या घरात. लवकरात लवकर इथून निघून जायचं आपण, समजला? नाही नाही विपुल, अशा अवस्थेत कधी सोडून जात आहे हे घर? पुढच्या हप्त्यात आपण इकडून निघतोय माधुरी. आणि बास, आता या सगळ्यावर मला अजिबात डिस्कशन नकोय. अभि, अरे तू याला घरातून जायला सांगतोय? आई, मी कुणालाही घराबाहेर काढत नाहीये. हे घर तुझं आणि बाबांचं आहे, पण तेवढाच हक्क आमच्या सगळ्यांचाही या घरावर. घरातल्यांचा अपमान मी सहन करणार नाही. आणि या इथेच माझ्या आई वडिलांचा अपमान होत असेल याच घरात, तर तो मी सहन करणार नाही. ज्यांना असं करायचंय त्यांच्यासाठी दरवाजा इकडे आहे. अभि, अरे कशाला इतकं तुटेपर्यंत ताणून धरायचं? आधीच गोष्टी इतक्या बिघडलेल्या आहेत. आई, याच बिघडलेल्यांना ताळ्यावर आणायची आता गरज आहे. हे सगळं माझ्यामुळेच होतंय ग. मीच जबाबदार आहे या सगळ्याला. पण नाही, आता मीच हे सगळं सुधारून दाखवीन. आता मी ऑफिसला जायला निघते. उद्या सकाळी आपण या विषयावर निवांत बोलूयात. तू काळजी करू नकोस. सर, गेले बरेच महिने मी अभि आणि शमिकावरती लक्ष ठेवून आहे. त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. अनेक अडचणी आल्या, संकट आली, पण त्यांनी एकमेकांची साथ नाही सोडली सर. आजपर्यंत जे घडलं नाही ते आता घडेल. अभिजीतची पहिली परीक्षा हीच असेल. त्याला शमिकाला सोडावं लागेल. मिस मेघना, एक मिनिट. तुम्ही कुणावर आवाज चढून बोलताय? बॉस आहे मी तुमचा. इतक्या चुका केल्यात, आता क्लायंटशी सुद्धा उद्धटपणे बोलायला लागलात. काय समजता काय तुम्ही स्वतःला? तुम्हाला काय वाटतं तुम्ही कशाही वागलात तर तुमचं ऐकून घेतलं जाईल? हे बघा मिस मेघना, येत्या महिन्यात तुमच्या कामात स्किल काय दिसला नाही ना, तर अकाउंट डिपार्टमेंट सॅलरी देणार नाही याची काळजी घेईन मी. कंपनीची इमेज खराब केल्यामुळे
1 लाखाच्या ऐवजी 2 लाख भरायला लावून हाकलून देईन. तुम्ही तुमच्या कामाला जा आणि यापुढे एकही कंप्लेंट नकोय मला. घरच्यांचं न ऐकून खूप मोठी चूक केली मी. पण 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 हे कायम चूक घडून गेल्यावरच कळतं की आपण चुकलोय. आता परतीचे सगळे रस्ते बंद आहेत मेघना. मनात असो किंवा नसो, तुला हा जॉब मन मारून करावाच लागणार आहे. केलेल्या चुकीची किंमत आहे. अभ्या, उघड दरवाजा. अरे काय सस्पेन्स काय सांगशील का आता? मध्ये ना कॅटरीना कैफ तुझ्यासाठी मँगो ज्यूस घेऊन बसली. चंदू, अरे अभ्या, तू पण ना. उघड दरवाजा, चल. एक हे बघा, मी 3 म्हणल्यानंतर दरवाजा उघड. ओके? हा, चल. 1 2 3. आता उघड. आत्ताच म्हणजे चंदूने मला सांगितलं दरवाजा उघड म्हणून. चंदू, कशाला स्वतःचं डोकं चालवलंस रे? आम्हाला अभिला सरप्राईज द्यायचं होतं. थोडं आमचं काम कंप्लीट झाल्यावर आला असतास तर. अरे हो, पण शमिका हे सगळं काय? काय नाही, तू नाही का काल रात्री बोलता बोलता मला म्हणालास की 1 महिन्यात मी आता काम सुरू करणार आहे, फक्त ऑफिस नाहीये. बस मग आम्ही ठरवलं की जे काही आमच्या पाशी आहे त्याने ऑफिस करूया आणि जे काय थोडंफार आम्हाला माहिती आहे त्याने तुला मदतही करूया. दॅट्स सो स्वीट. पण आम्ही म्हणजे आम्ही सगळे. हा म्हणजे आम्ही म्हणजे हिला तर काही कामच नसतं, पण मला जेव्हा कॉलेजमधनं वेळ मिळेल ना, मी तुला इथून मदत करणार. बस पुरे. हा आता हा अभि, मला खरंच जेवढी मदत करता येईल ना तेवढी मी सगळी करेन तुला. आणि हो अभि, मी पण एक ठरवलंय. इथे फक्त पंचमेश्वरचंच नाही, माझं फॅशन डिझायनिंगचं काम सुद्धा करणार आहे मी. आणि हो, मी आपल्या कंपनीचं नाव सुद्धा ठरवलंय. 1 मिनिट. व्हाईट काइट्स. व्हाईट काइट्स का? व्हाईट कारण तुला आठवतंय आपण पंचमेश्वरला गेलो होतो. किती गोड दिसतेस पांढऱ्या रंगात. आपल्या प्रेमाचा रंग हाच आहे शमिका, पांढरा. पांढरा आणि काइट्स कारण तुला आठवतंय एकदा तू घराच्या बाहेर पतंग उडवत होतास आणि आपल्याला आपल्या पतंगाला आपल्याला वाऱ्यावर स्वार व्हावं लागतं, तरच तो उंच जातो ना. कुठल्याही नकारांना पाऊल पुढे टाकायला, हात पुढे करायला घाबरू नको शमिका. चॅलेंजेस स्वीकार. म्हणून
दॅट्स इट. गुड. आय एम इम्प्रेस्ड. खूप मेहनत घेतलीस. थँक्यू सर. सो शुड आय गो अहेड विथ दिस? काम सुरू करू मी? शुअर. थँक्स. एनी डाऊट्स? सर, मला एका प्रश्नाचं उत्तर अजूनही नाही मिळालेलं. तुम्ही इंटरव्ह्यू सुद्धा न घेता मला नोकरीवर कसं ठेवून घेतलात? तुम्ही मला कार्ड देऊन इथे यायला सांगितलं होतं, तेव्हा सुद्धा मी तुम्हाला हाच प्रश्न विचारला होता. पण मी असं म्हणालो होतो की विदाऊट इंटरव्ह्यू कॅलिबर कसं ओळखायचं हे नजर आहे माझ्याकडे. अभिजित, तुला आठवतंय का त्या रात्री माझी गाडी तिथे येऊन थांबण्याच्या अगोदर त्या आंधळ्या मुलाला तू एक वेगळ्या प्रकारची मदत केलेली होतीस? पेन 10 रुपये, पेन्सिल 5 रुपये. पेन घ्या 10 रुपये, पेन्सिल 5 रुपये. घ्या ना पेन 10 रुपये. साहेब एक पेन घ्या ना. हो, या बोर्डवरती काय लिहिलेलं आहे? तुम्ही विकत घेतलेला एक पेन मला सुंदर जग बघायला मदत करेल. मी पाहत होतो तू काय करत होतास. 5 मिनिटांमध्ये त्या मुलाचे 3 पेन्स विकले गेले. अभिजित, तू जी काही त्याला मदत केलीस त्याला सहज भावनेने केलेली मदत असं म्हणतात. आणि आमच्या बिझनेस वर्ल्डमध्ये ही गोष्ट शिकवण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. अभिजित, एखादी गोष्ट कशी विकायची हे ज्याला परिणामकारक जमलं तो या बिझनेस वर्ल्डचा राजा असतो. तो माणूस जे काही विकत होता, जे काही करत होता, त्याच्या विकण्याच्या पद्धतीमध्ये जरासा बदल केल्यामुळे त्याच्या फायद्यामध्ये वाढ झालेली होती. आणि हे जे टॅक्ट ही प्रत्येकाला जमतेच असा जीवत नाही. आणि हे ज्याला कळलं तो हुशार. आणि हे तुला कळलं, हे मी नोटीस केलं, म्हणून मी तुला नोकरीवरती ठेवलंय. अभिजित, मला खात्री आहे यू हॅव लॉंग वे टू गो. थँक्यू. सर, डॉक्टरांचा फोन आलेला. मॅडमना परत फिट्स यायला लागलेत. डॉक्टरांचा फोन आलेला, आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल.